आपलं आज चाललेलं आहे लोणचं बनवायचं काम. हे पहा, आपण आपल्या घरच्याच आंब्याचं लोणचं चाललंय बरं का. हे घरचे आंबे तोडून आणले आणि पाण्यात भिजत ठेवले होते. बाकीचं कामावरच तर ते कैऱ्या चांगल्या भिजल्या होत्या. आता ते स्वच्छ करून घेऊन हे काय आता हे कैऱ्या फोडून घेतलेल्या आहेत आणि आता लोणचं टाकायसाठी तुम्हाला कसा मसाला बनवला आहे तो मसाला पण दाखवते. हा पहा मसाला. आपण हे मीठ जे आहे ह्या मिठामध्ये थोडी मेथी आणि लवंग थोडी तळून या मिठामध्ये पुरून ठेवलेला आहे. म्हणजे या मिठामध्ये चांगला वास येतो लवंग आणि मेथीचा. म्हणजे तळून ठेवल्यावर असं पुरून ठेवल्यावर मग मस्त वास येतो आणि चांगलं लोणचं बनतं. आणि हे पहा, आपली ही लाल मिरची जी आहे ती लाल मिरची आणि थोडे धने असे मस्त तळून घेतलेले आहेत. आणि आता ते मिक्सरमध्ये काढून मी ते पण टाकणार आहे. म्हणजे मसाल्याची पुडी वगैरे टाकली नाही तरी जमतं. आणि ही आपली आहे घरगुती मोहरी. आणि ही हळदीची पुडी आणली, कारण हळद आणून मला दळणं शक्य झालं नसतं म्हणून मी आई ती हळद आणलेली आहे. आणि आम्हाला 2 प्रकारचं लोणचं टाकायचं आहे. मुलं म्हणले आई आपल्याला गोड पण लोणचं टाक, म्हणून आंबट गोड दोन्ही पण लोणचं बनवणार आहे मी. हे काय मुलांसाठी गुळासाठी गुळ आंबा बनवणार आहे. म्हणजे हा सगळा मसाला दोन्ही मसाले एकच प्रकारचा मसाला करायचा आणि नंतर थोडा बरसाने वेगळ्या बरणीमध्ये हे गुळाचं लोणचं टाकायचं. ते कसं बनवायचं ते पण मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. आता मी हा मसाला तयार करून घेते. हा जो आपला मिरचीचा त्याचा मसाला आहे, धना पावडर आणि मिरची, ती पण मी काढून आता हे मिठामध्ये टाकलेलं आहे. आणि आता ही मोहरी जे आहे ते पण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. आणि जास्त बारीक पण मोहरी करायची नाही, म्हणजे जास्त लोणचं चांगलं होत नाही. त्याच्यामुळं ना तुम्ही असं थोडं जाडसरच असं बारीक करून घ्यायचं. हे पहा, जास्त जाडसर ठेवलं ना म्हणजे लोणचं पण खूप छान होतं. जास्त बारीक करायचं नाही. अशी जरा जाडसर डाळ ठेवली ना लोणचं पण मस्त होतं. आणि आता ही पूर्ण मोहरी आम्ही बारीक करून घेणार आहे. आणि हा गुळ नंतर टाकायच्या वेळेस तसा ठेवला, मी तो बारीक करून ठेवलेला आहे. हे पहा, पूर्ण लोणचं पण आपलं फोडून झालेलं आहे. आता हे लोणचं सगळं स्वच्छ करून पण झालेलं आहे. आता आपण हा मसाला पण तयार करून घेतला. आता आपण त्यात टाकू हळद. हळद टाकल्यावर हा मसाला पूर्ण एकत्र करून घेऊ. म्हणजे एक जीव झाला तर मग आपल्याला लोणचं भरायला काही अडचण येणार नाही. आता ही हळद टाकून घेतलेली आहे मी. तर हळद पण चांगली आणली होती. आणि हा मसाला आता पूर्ण आम्ही एकत्र करून घेतोय. आणि हा जो मसाला आहे हा दोन्ही मी लोणचं टाकणार आहे, आंबट गोड दोन्ही पण लोणचं करणार आहे, त्यासाठी वापरणार आहे. तर पहा, हळद पण चांगली असल्यामुळं खूप असं पिवळ झालेला आहे मसाला. आणि आता हा जो गुळ आंबा आपल्याला भरायचा आहे त्याच्यात मी थोडा साईडला मसाला काढून घेते. नंतर मग आपल्याला ते गुळाच्या ह्याच्यात साईडला भरायचा आहे. त्याच्यामुळं थोडासा गुळ आंबा करणार आहे. पहा, आता मी घेते लोणचं भरून. तर पहा, खूप असं छान लोणचं होतं. तुम्हाला जर आमचं लोणचं आवडलं असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. हे पहा, असं लोणचं भरून घ्यायचं. आपलं घरगुती पद्धतीने खूप छान लोणचं होतं बरं का. असं आपण विकत पण आणत नाही, त्याला मसाला पण कोणता वापरत नाही, बाहेरचा पुडी वगैरे कोणती टाकत नाही. तर असे घरीच मस्तपैकी लोणचं होतं. आणि आमच्या आईने आम्हाला रेसिपी सांगितलेली आहे, त्याच्यामुळे मी अशी बऱ्याच जणाला सांगायचा प्रयत्न करते. तर आता ह्या यूट्यूबच्या सहाय्याने मी बऱ्याच ताई आपल्या पाहत्यात, त्यांना पण काही जणाला लोणचं बनवता येत नाही, त्यांना पण असं लोणचं आवडतं पण बनवायला येत नाही. मग त्याच्यामुळं त्या ताईंना पण असं पाहिल्यावर बनवायला येईल म्हणून आपलं व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी हा व्हिडिओ टाकवला आहे मी. पहा आता किती छान लोणचं झालं आहे. आता हे 1-2 दिवसांनी ना खूप छान त्याला पाणी असं सुटतं आणि खूप छान होतं. पाहू शकता तुम्ही. हे पहा, आता याच्यात थोडा लसूण टाकलेला आहे. आणि लसूण याच्यात मी जास्त टाकला नव्हता, कारण असा मध्यभागी टाकून ठेवला ना तर दोन्ही साईडला खाली आणि वरती छान वास लागतो, म्हणून मी मध्यभागी टाकून घेतलेला आहे. आणि थोडा कच्चा लसूण टाकला ना छान असा मुरला ना मस्त वास येतो त्याचा. त्याच्यामुळे आम्ही लसूण पण थोडा टाकतो. आणि ते लसूण थोडा टाकला ना मस्त मध्ये टाकायचा, छान वास येतो. हे पहा, आता आपण साधं लोणचं भरून घेतलेलं आहे. साधं लोणचं आता आमच्या दीदीला पण मी शिकवते, कारण माझ्या ऐकून मी शिकलेली आहे. त्याच्यामुळे ही आपली परंपरा पुढे चालली पाहिजे, म्हणून दीदीला पण लोणचं करताना जवळ बसलेलं आहे, म्हणजे तिला पण आलं पाहिजे. कसं असं घरगुती खायला चांगलं असतं, बाहेरून आणून खायचं ते चांगलं नसतं. त्याच्यामुळं हे पाना आता गुळ आंबा भरून घ्यायचा चाललेला आहे. हे गुळ मी आधीच बारीक करून ठेवलेला होता. आता ही गुळ आंबा जे आहे तो आता मुलांसाठी खूप छान असतो, मुलांना जास्त आवडीने खातात. त्याच्यामुळे मी आता गुळ आंबा पण भरून घेते मी.
आता हा गुळ आंबा इतका छान होतो ना, अजिबात आंबट लागत नाही, काही नाही, चवीला पण खूप छान होतो. त्याच्यामुळं मुलांना आजीने दिलेला गुळ आंबा खूप आवडतो. म्हणून आता काय मी आजीकडे गेले नाही सुट्ट्याला, त्याच्यामुळं मग मी इथंच बनवते. आता आजीच्या हातची चव आता याला येते का कशी, आता मला पाहायला लागेल हे तसं जमते का कसं. आणि ताईंनो, तुम्ही पण असा घरगुती गुळ आंबा, आंबट गोड लोणचं असं बनवत जा. आणि तुम्हाला जर कसं वाटलं आमचं लोणचं हे कमेंटमध्ये सांगा. आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.